नमस्कार माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनो. फक्त एक क्षण विचार करा की तुमची जी जमीन आहे, तुमचं जे शेत आहे, त्याची ताकद म्हणजे पीक देण्याची क्षमता एकदम 10 पटींनी वाढली आहे. आणि गंमत म्हणजे यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च नाहीये. नाही, हे काही स्वप्न नाहीये, हे अगदी शक्य आहे. आज आपण एक असं गुपित जाणून घेणार आहोत, ज्यामुळे गहू काढल्यावर रिकाम्या पडलेल्या शेतातून अक्षरशः सोनं पिकवता येईल. आणि नाही, यासाठी कुठलं महागडं औषध किंवा मशीन नाही लागणार. आपण वापरणार आहोत फक्त निसर्गाच्या ताकदीचा एक साधं सोपं पण जबरदस्त विज्ञान. चला तर मग आपल्या शेतीचं भविष्य बदलायला तयार होऊया. पण थांबा, हा खजिना उघडण्याआधी एक छोटीशी गोष्ट करायची आहे. बघा, हे जे ज्ञान आपण घेणार आहोत ते इथेच थांबायला नको. शेतीमधले असेच भारी प्रयोग, वैज्ञानिक माहिती आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्याचे मार्ग तुम्हाला पुढेही हवे असतील तर एक काम करा. आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल शेतकरी ज्ञान, त्याला पटकन सबस्क्राईब करा आणि हो, ती बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. आता मला सांगा, गहू, हरभरा किंवा मोहरीची कापणी झाली की एप्रिल-मे महिन्यात आपण काय करतो? शेत तसंच रिकामं सोडून देतो, बरोबर? आपल्याला वाटतं की चला, जमिनीला थोडा आराम मिळेल. पण खरं सांगू का, हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. ती रिकामी तापलेली जमीन म्हणजे आपण नकळतपणे आपल्या जमिनीची ताकद, तिची सुपीकता दरवर्षी कमी करत असतो. खरं तर आपण आपल्या शेतात अनेक शत्रूंना स्वतःहून बोलवत असतो. आज आपण या सगळ्या गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करणार आहोत. सगळ्यात आधी बघूया की या रिकाम्या शेतात नेमके कोणते शत्रू लपलेले असतात. मग त्यांच्यावर मात करणारी खोल नांगरणीची एकदम अचूक पद्धत कोणती आहे ते समजून घेऊ. या सोप्याशा गोष्टीमागे काय सायन्स आहे तेही बघू. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरं मिळतील. आणि हे सगळं करायची परफेक्ट वेळ कोणती हेही कळेल. आणि शेवटी ही एक सवय तुमच्या जमिनीचं आणि तुमच्या नशिबाचं भविष्य कसं बदलू शकते तेही पाहूया. तर चला सुरुवात करूया त्या समस्येपासून जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, पण आपल्या पिकाचं आणि जमिनीचं आतून नुकसान करत असते. कोण आहेत हे छुपे शत्रू, जे रिकाम्या शेतात आपली ताकद वाढवत बसतात? चला बघूया. बघा, आपण जेव्हा शेत रिकामं ठेवतो तेव्हा सगळ्यात पहिलं डोकं वर काढतं ते म्हणजे तण. खास करून मोथा आणि दूबगवतासारखी हट्टी तण. यांची मुळं जमिनीत खूप खोलवर जातात आणि या रिकाम्या काळात ती अजूनच घट्ट होतात. मग पुढच्या पिकाच्या वेळी कितीही औषधं मारा, ती परत वर येतातच. सोबतच जमिनीतल्या बुरशीची वाढ होते. ही बुरशी मग मूळकोज, सड अशा रोगांना आमंत्रण देते. आपलं उभं पीक जागेवरच जळून जातं. जमिनीची पोत बिघडते, ती कडक बनते. मग काय, पुढच्या पिकाला जास्त खतं लागतात, जास्त कीटकनाशकं लागतात, म्हणजे आपला खर्च वाढत जातो. आणि या सगळ्याचा परिणाम काय? सरळ सरळ उत्पादनात घट. हळूहळू आपली चांगली जमीन नापीक होऊ लागते. पण मित्रांनो, घाबरण्याचं काहीच कारण नाही. या सगळ्या समस्यांवर एकच पण रामबाण उपाय आहे, आणि तो उपाय आपल्याला निसर्गानेच दिला आहे. तो म्हणजे उन्हाळ्यातील खोल नांगरणी. अहो, ही फक्त नांगरणी नाही, तर आपल्या जमिनीसाठी एक प्रकारची संजीवनी आहे. चला, ही पद्धत नेमकी आहे काय आणि ती 100% अचूक कशी करायची ते आता व्यवस्थित समजून घेऊया. ही पद्धत दिसायला एकदम सोपी आहे, पण यातली प्रत्येक पायरी खूप महत्वाची आहे. एक जरी पायरी चुकली ना तर हवा तसा परिणाम मिळणार नाही. आपल्याला फक्त 4 गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्वाची, जमीन पूर्ण कोरडी असतानाच नांगरणी करायची. दुसरी, माती भुसभुशीत नाही तर मोठेच्या मोठे ढेकळे बाहेर काढायचे. तिसरी, नांगरणी कमीत कमी 8-9 इंच खोल करायची. आणि चौथी, एकदा नांगरणी झाली की बाकी सगळं काम निसर्गावर म्हणजे सूर्यावर सोडून द्यायचं. बरं, आता सगळ्यात महत्वाचा नियम ऐका. हा या पूर्ण प्रक्रियेचा जीव आहे. तज्ज्ञ लोक एकच गोष्ट परत परत सांगतात. नांगरणी करायची आहे, पण फक्त आणि फक्त कडक उन्हात, जमीन पूर्णपणे कोरडी असतानाच. आपलं काम माती बारीक करणं नाहीये, हे लक्षात घ्या. उलट आपल्याला नांगराचा फाळ खोलवर घालून जमिनीतून मोठेचे मोठे टणक ढेकळं बाहेर काढायचेत. जितके मोठे ढेकळं तितका मोठा फायदा. बस, एवढं एक जरी लक्षात ठेवलं ना, तरी समजा आपलं अर्ध काम झालं. आता प्रश्न येतो की नांगरणी किती खोल करायची? तर याचं उत्तर आहे कमीत कमी 8 ते 9 इंच. काही शेतकरी तर 1 फुटापर्यंत खोल नांगरतात. पण 8-9 इंचच का? कारण सोप्पं आहे. आपलं जे पीक आहे त्याची मुळं अन्न पाणी घेण्यासाठी याच थरापर्यंत जातात.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकाला नुकसान करणारी बुरशी, किडींची अंडी हे सगळं याच 8-9 इंचाच्या थरात लपून बसलेलं असतं. म्हणून या थराची उलथापालत करणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्या मनात येत असेल की फक्त जमीन नांगरून मोठे ढेकळे काढून ठेवल्याने जमीन 10 पट शक्तिशाली कशी काय होऊ शकते? यात असं काय जादू आहे? तर मित्रांनो, यात जादू नाही, पण निसर्गाचं एक अद्भुत विज्ञान नक्कीच आहे. चला, आता यामागचं सायन्स अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या पद्धतीत आपण कुठले रसायन किंवा खत वापरत नाहीये. आपण वापरतोय निसर्गाच्या 2 मोठ्या शक्तींचा, आग ओकणारा सूर्य आणि गरम वारे. हे 2 घटक जे आपल्याला कधीकधी नकोसे वाटतात, तेच आपले सगळ्यात मोठे मित्र बनतात. तेच आपल्या जमिनीला शुद्ध करतात आणि तिला चार्ज करतात. ही एक प्रकारची नैसर्गिक सॉइल थेरपी आहे. आता जरा इथे बघा. हे 4 फायदे म्हणजे या प्रक्रियेचा आधारस्तंभ आहेत. पहिला फायदा, तण नियंत्रण. जेव्हा आपण मोठे ढेकळे काढतो, तेव्हा मोथा आणि दूबगवताची मुळं उघडी पडतात आणि त्या ढेकळांमध्ये अडकतात. मग मे महिन्याच्या कडक उन्हात ही मुळं अक्षरशः भाजून निघतात, करपून जातात. दुसरं, कीड आणि रोग नियंत्रण. जमिनीत लपलेली बुरशी, किडींची अंडी, वाळवी हे सगळं त्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे नैसर्गिकरित्या नष्ट होतं. म्हणजे जमिनीचं एक प्रकारचं स्टरलायझेशन होतं. तिसरा आणि भारी फायदा, नैसर्गिक खत. हे मोठे ढेकळे वाऱ्यासोबत येणारा पालापाचोळा, कचरा, आजूबाजूची सुपीक माती अडवतात. मग जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा हे सगळं कुजून जमिनीला फुकटचं सेंद्रिय खत मिळतं. आणि चौथा फायदा म्हणजे जमिनीचं चार्जिंग. जशी आपण बॅटरी चार्ज करतो ना, तसा सूर्य आपल्या उष्णतेने जमिनीच्या कणाकणाला ऊर्जा देतो. तिला पुढच्या पिकासाठी एकदम तयार करतो. आता एक सायन्सची पण सोपी गोष्ट समजून घेऊ. आपल्या जमिनीत 2 प्रकारचे सूक्ष्मजंतू असतात. एक म्हणजे किटाणू, जे आपले शत्रू आहेत, ते रोग पसरवतात. आणि दुसरे म्हणजे जीवाणू, जे आपले मित्र आहेत, ते जमिनीला सुपीक बनवतात. तर ह्या खोल नांगरणीमुळे काय होतं? वरच्या थरातले सगळे शत्रू म्हणजे किटाणू त्या कडक उन्हामुळे मरून जातात. पण आपले मित्र म्हणजे जीवाणू ते जमिनीत खोलवर, जिथे थंडावा असतो, तिथे सुरक्षित राहतात. म्हणजे ही पद्धत फक्त शत्रूंनाच बरोबर शोधून संपवते. मला माहितीये, हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच आले असतील. आणि ते यायलाच हवेत, कारण प्रत्येक गोष्ट पूर्ण तपासून पाहणं हे एका हुशार शेतकऱ्याचं लक्षण आहे. चला तर मग तुमच्या मनातल्या अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आणि यातला सगळ्यात पहिला, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, गांडुळांचं काय? गांडूळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र, जमिनीचा जीव. या अशा कडक उन्हात आणि नांगरणीत बिचारे गांडूळ मरून तर जाणार नाहीत ना? आपण आपल्याच मित्राला तर नुकसान पोचवत नाहीये ना? आणि ह्याचं उत्तर ऐकून तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. उत्तर आहे, अजिबात नाही. निसर्गानं प्रत्येक जीवाला स्वतःचं रक्षण करायची शक्ती दिली आहे. गांडूळ खूप हुशार असतात. जसजसा जमिनीचा वरचा थर तापायला लागतो, तसतसं गांडूळ जमिनीत खोलवर जातात, जिथे त्यांना थंडावा आणि ओलावा मिळतो. ते 1-1.5 फूट खाली निघून जातात. त्यामुळे नांगरणीचा आणि उन्हाचा त्यांना काहीही त्रास होत नाही. उलट पावसाळा सुरू झाल्यावर जेव्हा जमीन सुपीक झालेली असते, तेव्हा ते अजून जोमाने कामाला लागतात. आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. अनेक शेतकरी नांगरणी करण्याआधी शेताला पाणी देतात. त्यांना वाटतं की ओली जमीन नांगरायला सोपी जाते. पण ही खूप मोठी चूक आहे. असं केल्याने या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं. ओल्या मातीत मोठे ढेकळे बनतच नाहीत, तणाची मुळं तुटत नाहीत, ती परत वाढतात. बुरशी आणि किडे मरत नाहीत. म्हणजे तुमचा डिझेलचा खर्च, तुमचा वेळ, तुमची मेहनत सगळं वाया. म्हणून पक्क लक्षात ठेवा, योग्य पद्धत म्हणजे फक्त आणि फक्त कोरडी जमीन आणि मोठे ढेकळे. ठीक आहे, आपण पद्धत समजून घेतली, त्यामागचं विज्ञान समजून घेतलं. पण हे सगळं करण्यासाठी योग्य वेळ साधणं खूप गरजेचं आहे. कारण शेतीमध्ये वेळेलाच किंमत आहे. चुकीच्या वेळी केलेलं काम फायदा देत नाही. मग ह्या सॉइल थेरपीसाठी सुवर्णकाळ कोणता आहे? यासाठी सगळ्यात चांगला काळ म्हणजे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पूर्ण मे महिना. का? कारण याच काळात सूर्यप्रकाश सगळ्यात तीव्र असतो. गरम वारे जमिनीतील सगळा ओलावा शोषून घेतात. जमीन जेवढी जास्त तापेल, तेवढे जास्त शत्रू मरतील. जून महिना लागला की वातावरणात दमटपणा वाढतो, ढग येतात, मग तेवढा परिणाम मिळत नाही. म्हणून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी 15 एप्रिल ते 31 मे या 45 दिवसांच्या काळातच ही खोल नांगरणी करून घ्या. चला,
आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण पाहिलं की कशी एक साधी, बिना खर्चाची गोष्ट आपल्या जमिनीचं आणि आपल्या शेतीचं भविष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. ही माहिती देणारे तज्ज्ञ काय सांगतायत माहितीये? ते म्हणतात, आम्ही कोणतीही गोष्ट फक्त वाचून सांगत नाही. आम्ही आधी स्वतःच्या शेतात ती करून बघतो, त्याचे परिणाम तपासतो आणि जेव्हा आम्हाला खात्री पटते तेव्हाच ते ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यांचा ठाम विश्वास आहे की जर तुम्ही फक्त हे एक काम या उन्हाळ्यात मनापासून केलं तर पुढच्या पिकात तुम्हाला त्याचा जबरदस्त फायदा दिसेल. हिशोब करायचा झाला ना तर ही एक शून्य खर्चाची गुंतवणूक आहे. पण यातून मिळणारा फायदा खूप मोठा आहे. तण आणि बुरशी नैसर्गिकरित्या कमी झाल्यामुळे तुमचा खुरपणीचा आणि महागड्या औषधांचा खर्च वाचतो. जमीन सुपीक झाल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? उत्पादनात वाढ. म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. यापेक्षा चांगलं गणित शेतकऱ्यासाठी काय असू शकतं? तर माझ्या शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची शेती बदलण्याची ताकद तुमच्याच हातात आहे, तुमच्याच बांधावर आहे. यासाठी कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. तुम्हाला फक्त निसर्गावर विश्वास ठेवायचा आहे. सूर्य, वारा आणि त्याला जोड द्यायचीय ती योग्य ज्ञानाची. तर मग काय ठरलं? या उन्हाळ्यात तुम्ही आपल्या जमिनीची हरवलेली ताकद तिला परत देण्यासाठी हे एक पाऊल उचलणार का? नक्की विचार करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा, कारण ज्ञान वाढल्याने वाढतं. आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी शेतकरी ज्ञान या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद. जय जवान, जय किसान.